हॅलो मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल ज्योती शैलेश व्लॉगमध्ये. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी दुपारी 3 वाजता झोपलेलो होतो. ते ज्योतीने डायरेक्ट 7:30 वाजताच मला उठवलं. चहा घेऊन आलेली होती ती आणि मी म्हटलं की किती वाजलेत? तर तिने म्हटलं की 7:30 वाजलेत आणि अंधार पडलेला आहे बाहेर. मग खरंच मी अंधार पडला की बघण्यासाठी खिडकी ओपन केली, तर खरंच अंधार पडलेला होता आणि मला जायचं होतं मार्केटला भाजी आणण्यासाठी, पण अंधार पडल्यामुळे आता मी जाऊ शकत नव्हतो. तर तिला म्हटलं मोबाईल आण. ती मोबाईल आणण्यासाठी उठली, तर मी म्हटलं बस बस चहा पी आधी. पण ती म्हटली थांब मोबाईल आणतो, आपण बिग बास्केटवरून ऑर्डर करू. पाण्याचा ग्लास घेतलो, चूळ भरण्यासाठी बाहेर गेलो. तोंड वगैरे धुवून मी परत आल्यानंतर थोडंसं पाणी पिलो. तेवढ्यात ज्योती मला म्हणाली की आपण बिग बास्केटवरून काय काय भाजी मागवायची. मग मी म्हटलं थांब मला थोडं पाणी पिऊ दे. पाणी पिल्यानंतर मग आम्ही दोघं बिग बास्केटच्या ॲपवर भाजी सिलेक्ट करू लागलो. ती म्हटली या भाज्या आपण आता घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये होती कांद्याची पात घ्यायची म्हटली, कोबी घ्यायची म्हटली, गाजर पण घ्यायचं म्हटली, त्यानंतर कॅप्सिकम, आणखी कोथिंबीर वगैरे असं, आणि मेथीच्या 2 पेंड्या पण घ्यायचं असं तिनं ठरवलं. तर मी म्हटलं ठीक आहे, तुला जे आवडते ते घे, उरलेलं जे काही राहिलं तर ते मी उद्या येताना घेऊन येईन म्हटलं. त्यानंतर मी चहाचा कप घेतला आणि चहा पिण्यास सुरुवात केली. ज्योतिष आणि माझं डिस्कशन चालूच होतं. तेवढ्यात डोरची बेल वाजली. 5 मिनिटातच बिग बास्केटवाला आमच्या डोरपाशी आम्ही ऑर्डर केलेल्या भाज्या घेऊन आलेला होता. जसं मी दार ओपन केलं तसं बिग बास्केट डिलिव्हरी बॉय आपल्या बॅगमध्ये असणाऱ्या भाज्या स्कॅन करून त्याची इमेज कॅप्चर करत होता, जेणेकरून तो ते बिग बास्केटच्या ॲपला अपलोड करेल की भाज्या व्यवस्थित डिलिव्हर झालेल्या आहे प्रॉपर ॲड्रेसवरती. तर त्यानंतर त्याने एक एक भाजीचं पॅकेट काढून माझ्या हातात देण्यास सुरुवात केली आणि मी त्या भाज्या कलेक्ट करू लागलो. तुम्ही पाहतच आहात कॅमेरामध्ये. त्यानंतर त्याने थँक्यू म्हणून तो निघून गेला. मी भाज्या घेऊन त्या भाज्या किचनमध्ये ठेवून दिल्या आणि त्यानंतर डोअर मी क्लोज केलं. क्लोज केल्यानंतर मी ज्योतीला सांगण्यास रूममध्ये गेलो की भाज्या आलेल्या आहेत, एकदा चेक करून घेशील. तर ज्योती म्हटली चल आपण दोघं चेक करू. तर आम्ही दोघेही किचनमध्ये पोचलो आणि आपण ऑर्डर केलेल्या भाज्या आपल्याला प्रॉपर मिळाल्यात का ते चेक करू लागलो. 2 मेथीची भाजी मागवली. एवढं आलं बघ की 2 मेथीची भाजी, ठीक आहे, कोबी, कॅप्सिकम आणि गाजर आणि कांद्याची भाजी. तर आता सगळं आणून ठेवलेलं आहे आपण. चला एवढी भाजी सोलायची राहिली. बघा मित्रांनो, लग्न केल्यानंतर एक अशी भाजी पण सोलायला लागते. या इथं तुम्हाला दिसत असेल. चहा घेतल्यानंतर कपसुद्धा अजून तसेच पडलेले आहेत, ते मला धुवायचे आहेत. आता पटकन मी तेवढं ते धुवून घेतो. धुवून घेतल्यानंतर तिला भाजी चिरण्यात मदत करूया, म्हणजे फास्टमध्ये आपलं जेवण बनवून जाईल. थोडं झोपेतनं उठल्यामुळं सगळं आहे तसंच आहे, पण चालतं आहे घरामध्ये. आपल्याला काय, आपली यूट्यूब फॅमिली आपलीच आहे, आपण काय याच्यात हे नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं माझी भांडी धुवून झालेली आहेत आणि मी ती इथं व्यवस्थित क्लीन करून इथं वर ठेवलेलं आहे आणि खाली कप अडकवून सोडलेले आहे. आणि आता माझी बारी होती निवडण्याची, काय मेथीची भाजी निवडण्याची, पण ज्योतीनं ते काम माझं हलकं करून ठेवलं आहे. कारण तिचं इतकं फास्ट काम असते ना, इकडची भाजी संपवते आणि इकडे डोंगर लावते. बघा, जेवढी भाजी इकडे दिसत होती ती भाजी इकडे आली नाही आणि यातली थोडी भाजी तिथं गेली. मी म्हणायचं 2 पेंडी आणायचं आणि त्यातलं 2 पेंडी आणून इकडे बघ तिकडची पेंडी संपवली आणि इकडे एक पेंडी बांधून ठेवली तिनं. आता मला अजून येते 2-2 पेंड्या भाज्या कोणी आणते. तो घरात आम्ही दोघेच आहे आणि 2 पेंडी भाजी आणते आणि त्याची एक पेंडी तिथं निवडून एक पेंडी तिनं भाजी हे केलेली आहे. तर असंच चालू असतं इथं घरामध्ये. तर तिनं ती भाजी निवडल्यामुळे मला ती निवडावी लागली नाही. कारण ती मेथीची भाजी आणि काय बनवायची आपल्याला? मेथीची भाजी आणि भाकरी वरण करून घेते पहिला, मग भाजी करते तव्यामध्ये. मेथीची भाजी, भाकरी, वरण, भाकरी, वरण, भात. हे बघा एक पेंडी नवीन. आता ही कुठं विकायला देणारच आहे बाजारामध्ये. हे ॲक्च्युली नीट करून काढलेलं त्याचे देठ आहे, आता मी बेस्ट आहे ते टाकायला लागले. ॲक्च्युली नीट करणं म्हणजे काय? ॲक्च्युली काय असते भाजी निवडण्यामध्ये? ते लॉजिक आहे. आमचा डस्टबिन इथेच असतो. तर इथं बघू शकता ज्योतीने ही मेथीची भाजी बनवलेली आहे, बाजरीची भाकरी आणि वरण मी बनवलेलं आहे. पण कसं आहे, ती शूट करताना एकदम बॅटरी डाऊन झाल्यामुळे ते शूट करता नाही आलं. पण जाऊ दे, इथे मी दाखवतो तुम्हाला. नेक्स्ट टाईम मी वरण करताना पण तुम्हाला दाखवेन.
त्यानंतर इथं भात बनवलेलं आहे. एवढंच आहे आपलं रात्रीचं जेवण. तर मित्रांनो, जेवण रेडी झालेलं आहे आपलं आणि आम्ही आता दोघे पण जेवणार आहे आणि तुम्ही पण जेवून घ्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटू आम्ही पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे.